नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खास पावसाळी संदर्भात असणार आहे. तर जाणून घेऊया काय मी टिप्स घेऊन आले तुमच्यासाठी खास. पावसाळ्यात किचनमध्ये ओलावा, बुरशी, कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते, होय की नाही? त्यामुळे या दिवसात किचन स्वच्छ आणि कोरडे ठेवणे महत्त्वाचे आहे. ओलावा आणि बुरशी टाळण्यासाठी हवाबंद डब्यांचा वापर करा. कडुलिंब किंवा लवंग तेलाचा वापर करून कीटकांना दूर ठेवावा. तसेच अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावे आणि नियमितपणे किचन स्वच्छ करा. आता पावसाळ्यात किचन टिप्स आणि स्वच्छता यावर बोलूया. ओलावा आणि बुरशी टाळण्यासाठी नियमितपणे किचन स्वच्छ करा. किचनच्या फरशा, सिंक आणि काउंटर टॉप्स हवेशीर ठेवा. अन्नपदार्थ आणि कचरा योग्य प्रकारे झाकून ठेवा. आता आपण अन्नपदार्थाचे व्यवस्थापन कसे करावे. शिजवलेले आणि न शिजवलेले अन्नपदार्थ वेगवेगळे ठेवा. अन्नपदार्थ हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा. ओलावा शोषून घेण्यासाठी तांदूळ किंवा मीठ डब्यात ठेवा. कीटकांवरील नियंत्रण कसे ठेवायचे. कडुलिंब किंवा लवंग तेलाचा वापर करून कीटकांना दूर ठेवावे. किचनमध्ये झुरळे आणि डास येऊ नये म्हणून योग्य ती व्यवस्था करावी. इतर गोष्टी म्हणजे काय लक्षात ठेवा. ओलावा टिकून राहण्याच्या वस्तू जसे की मीठ आणि साखर हवाबंद डब्यामध्ये ठेवा. ओलावा कमी करण्यासाठी किचनमध्ये म्हणजे फॅन तो ॲडजस्ट फॅन लावू शकता किंवा चिमणी ज्याच्याकडे अवेलेबल असेल त्याप्रमाणे ते लावून ठेवा. किचनमध्ये प्रकाश यायला पाहिजे, म्हणजे त्यासाठी आपले जे ओले कपडे असतील ते सुकतील आणि ह्याच्यापुढे टिप्स देते तुम्हाला. पावसाळ्यात बाहेरचे तुम्ही खाद्यपदार्थ टाळा, कारण की ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. पावसाळ्यात व स्वयंपाकघरात खूपच वास ओलावा येतो, यासाठी 5 तुम्हाला टिप्स देणार आहेत. तर त्या पण आपण पाहूया. पावसाळ्याची दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे या ऋतूत कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि या किडीपासून मुक्त होण्यासाठी आपण नेहमी बाजारातून स्प्रे किंवा औषधे आणतो. त्याऐवजी कडुलिंबाचे तेल किंवा लवंग तेल वापरू शकता. नंतर कच्चे तांदूळ. पावसाळ्यात स्वयंपाकघरात काही कोपऱ्यांमध्ये ओलसरपणा अनेकदा वाढतो, त्यामुळे स्वयंपाकघरातून वास येऊ लागतो. अशावेळी स्वयंपाकघरातील ओलसरपणा दूर ठेवण्यासाठी पावसाळ्यात कच्चा तांदूळ वापरणे उत्तम ठरते. यासाठी काही कच्चे तांदूळ कॉटनच्या कपड्यात बांधून ओलसर जागी ठेवा आणि दर 15 दिवसात तांदूळ बदलत राहा. गोष्ट म्हणजे लेमन. पावसाळ्याची दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे या ऋतूत कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि या किडीपासून मुक्त होण्यासाठी आपण नेहमी बाजारातून स्प्रे किंवा औषध आणतो. त्याऐवजी कडुलिंबाचे तेल किंवा लवंग वापरा. लादी पुसताना कपडा पूर्ण कोरडा असावा. जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर पहिल्यांदा ओलसर कपड्यांनी फरशी पुसा, नंतर स्वच्छ पिळून थोड्या कोरड्या कापडाने लादी पुसा. लादी पुसताना पाण्यात फिनॉल किंवा डेटॉलचे थेंब टाकू शकता. पापड, चीज, चिवडा असे स्नॅक्स पावसाळ्यात ओलाव्यामुळे नरम पडतात आणि खाण्यायोग्य राहत नाही. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवा आणि खाण्यापूर्वी काही मिनिटे आधी बाहेर काढा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग बाय.